रेशन कार्ड धारकांना देशभरातील सर्वच जे रेशन कार्ड धारक आहेत रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आलेले आहे। रेशन कार्ड धारकांसाठी 1 फेब्रुवारी 2026 पासून 10 नवीन नियम लावले जाणार आहेत, ज्या नियमांमुळे जर तुम्ही त्या नियमांचे पालन केले नाही तर तुमचे रेशन कार्ड हे बंद होऊ शकते किंवा काही नियमांमुळे तुमचे रेशन मिळणे सुद्धा बंद होणार आहे। नेमके 10 नियम कोणते आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा, कारण प्रत्येक नियम रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। मग तो कोणताही रेशन कार्ड असो, पिवळा असो, केशरी असो, पांढरा असो, सगळ्या रेशन कार्ड धारकांसाठी हे नियम अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे अशाच नवीन अपडेटचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। राज्यभरातील देशातील सर्वच, फक्त एका राज्यातील नाही तर देशातील सर्वच राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून 10 नियम लावण्यात आलेले आहेत। सध्या पडताळणी सुद्धा चालू आहे। प्रत्येक रेशन कार्ड धारकाचे पडताळणी केली जात आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून काही समित्या नेमलेल्या आहेत। या समितीद्वारे जे रेशन कार्ड धारक आहेत, रेशन कार्ड होल्डर आहेत, या सर्व रेशन कार्ड होल्डरची पर्सनली चौकशी केली जात आहे आणि त्या जे 10 मी आता नियम सांगणार आहे ते 10 नियमचे पालन जर त्या रेशन कार्ड धारकाने केले नसेल तर त्या रेशन कार्ड धारकाचं जागावरती रेशन कार्ड बंद केलं जाणार आहे किंवा काही नियमांमुळे रेशन मिळणे सुद्धा बंद केलं जाणार आहे। नेमके नियम कोणते आहेत पाहूयात। म्हणजे बघा, पहिला नियम असा सांगतो की रेशन कार्ड आहे त्याच्यावरती जेवढे रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्या सर्वांच्या नावावरती मिळून जर 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा रेशन कार्ड धारकांचे रेशन हे बंद केलं जाणार आहे। 1 फेब्रुवारी पासून हा नवीन नियम लागू होणार आहे। 2.5 एकरची मर्यादा दिलेली आहे। 2.5 एकरापेक्षा जास्त ज्यांची जमीन असेल त्यांचं रेशन कार्ड हे बंद केलं जाणार आहे, शिवाय त्यांना रेशन मिळणं सुद्धा बंद होणार आहे। त्यानंतर दुसरे आहे ती म्हणजे ज्या रेशन कार्डवरती मृत व्यक्तीचं नाव आहे ते कट करून टाका, आत्ताच कट करून टाका, कारण आता सध्या पडताळणी चालू आहे। ज्या रेशन कार्डवरती मृत व्यक्तीचं नाव असेल त्या रेशन कार्ड रद्द करणार असं सांगितलेलं आहे, कारण डिसेंबर अखेरपर्यंत 31 डिसेंबर शेवटची तारीख दिली होती की मृत व्यक्तीचं नाव रेशन कार्डवरून कट करा असं सांगण्यात आलं होतं। त्यावेळेचं जे परिपत्रक आलं होतं ते सुद्धा आपल्या चॅनलवर आपण पोस्ट केलेलं होतं, परंतु बऱ्याच जणांनी एवढं सांगून सुद्धा मृत व्यक्तीचं नाव रेशन कार्डवरील कट केलेलं नाही आणि आता पडताळणी चालू आहे आणि पडताळणी जर मृत व्यक्तीचं नाव अजूनही रेशन कार्डवर आहे आणि त्या व्यक्तीच्या नावावरती तुम्ही रेशन घेत आहात असं सापडल्यास ते रेशन कार्ड जागेवरती रद्द केलं जाणार आहे। दुसरा अतिशय महत्त्वाचा नियम। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे 4 व्हीलर, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांचे रेशन हे मिळणार नाही, म्हणजे रेशन कार्ड त्यांचं राहणार आहे परंतु त्यांना त्या रेशन कार्डवरती रेशन हे दिलं जाणार नाही। म्हणजेच तुम्ही म्हणाल आता फक्त कर्त्या पुरुषाच्या नावावरती 4 व्हीलर असेल तर चालेल का, दुसऱ्यांच्या नावावरती नसेल तरी मिळू शकतं का? पण नाही, घरातील म्हणजेच त्या एका कुटुंबाचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरील एकाच्या जरी नावावर 4 व्हीलर असेल तर पूर्ण कुटुंबाचं रेशन हे मिळणार नाही। त्यामध्ये अपवाद म्हणजे ट्रॅक्टर सोडला आहे। ट्रॅक्टर असला तरी चालणार आहे ट्रॅक्टर, कारण शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे जे रेशन कार्ड धारक आहेत बऱ्यापैकी शेतकरी आहेत किंवा गरीब जनता आहे, त्यामुळे ट्रॅक्टर अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे ट्रॅक्टर हा सोडण्यात आलेला आहे। ट्रॅक्टर असेल तर चालेल परंतु ट्रॅक्टर सोडून बाकीचे कोणत्या 4 व्हीलर किंवा मोठ्या गाडी, ट्रक वगैरे असेल, JCB असेल तरी सुद्धा त्यांचं रेशन हे बंद केलं जाणार आहे। तर अतिशय महत्त्वाचा हा पुढचा नियम झाला। त्यानंतर उत्पन्नाची मर्यादा वेगवेगळी लावण्यात आलेली आहे। पिवळं रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी वेगळी मर्यादा आहे, केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी वेगळी मर्यादा आहे, तर व्हाईट रेशन कार्ड म्हणजे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी उत्पन्न वेगळं आहे। तुम्हाला आता माहीतच असेल हे उत्पन्न, या उत्पन्नाच्या वरती जर उत्पन्न कोणाचं असेल तर त्यांना सुद्धा रेशन मिळणं बंद होणार आहे। सध्या पडताळणी चालू आहे आणि जिल्हा वाईज पडताळणी
पडताळणी सुरू आहे आणि या पडताळणी जर सापडलं तर त्यांचं रेशन मात्र बंद केलं जाणार आहे. त्यानंतर 100 वर्षापेक्षा जास्त वयाची जर व्यक्ती तुमच्या रेशन कार्डवर असेल, म्हणजेच आजी पणजी कोणीही असेल तुमची, की 100 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय असेल आणि त्यांचं त्या सध्या हयाती असतील आणि त्यांचं नाव रेशन कार्ड वरती असेल, तर तुम्हाला त्यांचा पुरावा म्हणून हयातीचा दाखला जमा करणं महत्त्वाचं ठरणार आहे. हयातीचा दाखला द्यावाच लागणार आहे, तरच त्यांचं आणि तुमचं सुद्धा रेशन कार्ड जे रेशन आहे ते रेशन पुढं कंटिन्यू केलं जाणार आहे. हयातीचा दाखला हा कंपल्सरी द्यावा हा लागणार आहे. त्यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे 2 रेशन कार्ड म्हणजेच डुप्लिकेट रेशन कार्ड वापरण्याची वापरणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप झालेली आहे. शिवाय 2 रेशन कार्ड म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आहे, एखादी व्यक्ती या जिल्ह्यामध्ये राहते, म्हणजे एखादा समजा पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्ह्यामध्ये एखादी व्यक्ती राहते आणि त्यानंतर ती व्यक्ती थोड्या दिवसाने शेजारच्याच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहायला गेली, तर त्या व्यक्तीने तिथे सुद्धा रेशन कार्ड काढलेलं असतं आणि या जिल्ह्यात सुद्धा रेशन कार्ड काढलेलं असतं आणि ती व्यक्ती म्हणजे ते कुटुंब असतं ते दोन्हीकडचा लाभ घेत असतं. आणि आता सध्या पडताळणी चालू असल्यामुळे असं जर कोणी सापडलं की 2 रेशन कार्ड वापरत आहे, तर त्यांची दोन्हीही रेशन कार्ड बंद करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. म्हणजे बघा, किंवा डुप्लिकेट रेशन कार्ड, बरेच जण असे डुप्लिकेट रेशन कार्ड सुद्धा वापरत आहेत, म्हणजेच उत्पन्न कमी दाखवलेलं आहे किंवा बऱ्याच काही जे रेशन कार्ड धारक होल्डर होण्यासाठी ज्या ज्या नियम आहेत ते नियम त्यांनी लावून डुप्लिकेट रेशन कार्ड वापरत सुद्धा आहेत आणि रेशनचा फायदा सुद्धा घेत आहेत. परंतु सध्या पडताळणी चालू आहे, यामध्ये सापडला तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे. शिवाय मी आता सांगितल्याप्रमाणे 2 रेशन कार्ड असतील तर दोन्हीही बाजूचे तुमचे रेशन कार्ड हे बंद केले जाणार आहेत. सध्या पडताळणी चालू आहे. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे नियम आहे तो म्हणजे तुमच्या रेशन कार्डवरती तुमच्या कुटुंबाचं नाव आहे. समजा 10 रेशन होल्डर आहेत, म्हणजेच रेशन कार्ड धारक 10 आहेत. एका रेशन कार्डवरती एक फॅमिली आहे, त्यांची संख्या 10 आहे, परंतु या 10च्या संख्येमध्ये एक जरी पेन्शन धारक असेल तर त्या पेन्शन धारकामुळे कोणालाच रेशन हे मिळणार नाही. म्हणजे एका रेशन कार्डवरती जर पेन्शन धारक असेल, गव्हर्नमेंटची पेन्शन घेत असेल, तर त्या व्यक्तीला आता कोणती पेन्शन, ही साधी संजय गांधी निराधार योजना असेल, लाडकी बहीण असेल, या पेन्शन नाही, तर वृद्ध पेन्शन असेल, या पेन्शन नाही, तर गव्हर्नमेंटची सर्व्हिस करून तो माणूस रिटायर झालेला आहे आणि मग पेन्शन घेत आहे, असा पेन्शनधारकाचं नाव जर तुमच्या रेशन कार्डवरती असेल तर ते रेशन कार्ड पूर्णपणे बंद केलं जाणार आहे. असं रेशन कार्ड पूर्णपणे बंद करणार असा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून या नियमांमध्ये सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे ई-KYC संदर्भातील. आता ई-KYCचा नियम मला वाटतं जवळजवळ 1-2 वर्षापासून चालू आहे. 1-2 वर्षापासून वारंवार अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सांगितलं जात आहे की ई-KYC करण्यासाठी बऱ्याच वेळा तारखा सुद्धा चेंज झालेल्या आहेत. आता शेवटची तारीख 31 डिसेंबर दिली होती ई-KYC करण्याची, परंतु आता शेवटची तारीखच ठेवण्यात आलेली नाही. जे ई-KYC करणार त्यांनाच जे रेशन धान्य आहे ते मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल, बरेच जण या संभ्रमात आहेत की कर्ता पुरुष म्हणजेच जो कर्ता आहे त्या कुटुंबाचा, ज्याचं रेशन कार्ड वरती नाव असतं पहा, तो आहे, त्याने फक्त ई-KYC केलेली आहे, तर चालणार का? तर नाही. ई-KYC करण्यासाठी प्रत्येक रेशन होल्डर असणं गरजेचं आहे. म्हणजेच रेशन कार्ड धारक होल्डर आहे तो प्रत्येक त्या रेशन कार्ड, फॉर एक्झाम्पल 5 ते 6 जणांची एखादी फॅमिली आहे आणि या फॅमिलीमध्ये फक्त एकाच व्यक्तीने, समजा त्यांच्या कुटुंबाचा त्यांचे आजोबा करते आहेत, फक्त त्यांनीच ई-KYC केले असेल आणि आता सध्या रेशन मिळत असेल, परंतु पडताळणी चालू आहे, पडताळणीनंतर ते रेशन हे मिळणार नाही. कुटुंबातील सर्व जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी एक एक करून सर्वांची KYC करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक जरी मेंबर गव्हर्नमेंट सर्वंट असेल तरी सुद्धा त्या रेशन कार्ड धारकांना रेशन हे मिळणार नाही. म्हणजे त्या कुटुंबाला कोणालाच रेशन मिळणार नाही. त्या कुटुंबातील एक जरी व्यक्ती गव्हर्नमेंट सर्वंट असेल, म्हणजे एखादी, मी आता प्रत्येकाला तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगते, असेच ह्यालाही सांगते की एखादी 5-6 जणांची फॅमिली आहे, त्यातील एखादा जरी व्यक्ती, समजा त्यांचे वडील आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट असतील किंवा आई गव्हर्नमेंट सर्वंट असेल, तर त्यांना
पूर्ण कुटुंबाला रेशन हे मिळणार नाही. रेशन हे 1 फेब्रुवारीपासून बंद केलं जाणार आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत जवळजवळ सगळ्यांची पडताळणी पूर्ण होणार आहे. सध्या पडताळणी चालू आहे आणि 1 फेब्रुवारीपर्यंत पडताळणी पूर्ण होऊन 1 फेब्रुवारीपासून हे रेशन हे बंद केलं जाणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 18 वर्षाच्या खालील जे मुलं आहेत त्यांची पडताळणी केली जाणार आहे. आता 18 वर्षाच्या खालील मुलांची पडताळणी म्हणजे काय, तर एखादी फॅमिली असते, त्या फॅमिलीत तर दुर्दैवाने आई गेलेली असते, वडील गेलेले असतं किंवा आजी आजोबा दोघेही गेलेले असते. फक्त तो एकटा मुलगा किंवा एकटी मुलगीच असते आणि तिच्या नावावरती ते रेशन कार्ड राहिलेलं असतं आणि ती व्यक्ती, ती मुलगी किंवा मुलगा आहे तो 18 वर्षाच्या खालील त्याचं वय असतं. तर त्याची पडताळणी करून त्याचं रेशन आहे ते पुढं कंटिन्यू केलं जाणार आहे. तर अतिशय महत्त्वाचे हे 10 नियम आहेत ते 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. म्हणजे सध्या पडताळणी चालू आहे तसं म्हटलं तर आत्ताच नियम लागू झालेले आहेत, परंतु याची पडताळणी 1 फेब्रुवारीपर्यंत केली जाणार आहे आणि जे रेशन बंद किंवा रेशन कार्ड बंद केलं जाणार आहे ते मात्र 1 फेब्रुवारीपासून केलं जाणार आहे. सो तुमचं यावरती काय मत आहे किंवा तुमची क्वेरी असेल कोणती तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.